मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत चहाचे मळे. इथे चहाची शेती कशी होते त्या प्रकारे ते आज आपण बघणार आहोत. चहाचे मळे बघताना खूप प्रसन्न वाटतं. चला तर मग बघूया आपण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मयूर गांगुर्डे ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत धर्मशाळेच्या अतिशय सुंदर ठिकाणी, टी गार्डनमध्ये, जिथे हवा, डोंगर आणि चहाचा सुगंध याचं अप्रतिम मिश्रण. धर्मशाळा शहराच्या थोड्याशा बाहेर हिरव्या टेकड्यांवर पसरलेलं हे टी गार्डन हिमाचल प्रदेशातील सर्वात जुन्या आणि सुंदर चहांच्या बागांपैकी एक. विशेषतः इथे तयार होणारा चहा जगप्रसिद्ध. ब्रिटिश काळातच इथे चहा लागवड सुरू झाली आणि आजही तोच पारंपरिक पद्धतीने केला जातो. थोडक्यात इतिहास. ब्रिटिशांनी 1849 साली या भागात चहाची लागवड सुरू केली. धरमशाळा आणि पालमपूरच्या टेकड्यांवरची जमीन चहासाठी सर्वोत्तम असल्याचं यांनी शोधलं. आज या भागातील टी गार्डन भारतातील ऑर्गॅनिक चहासाठी ओळखले जातात. धर्मशाळा म्हटलं की हिमालयाचे बर्फाच्छादित डोंगर, सुंदर मठ आणि शांत निसर्ग, पण या सर्वांमध्ये हे टी गार्डन म्हणजे एक वेगळंच आकर्षण. या चहांच्या बागेचा इतिहास जवळपास 170 वर्षापूर्वीचा. ब्रिटिश काळात 1849 साली या खोऱ्यात चहाची लागवड सुरू झाली. ब्रिटिशांनी पाहिले की इथली माती आणि हवामान चहासाठी अगदी योग्य, आणि इथूनच जन्म झाला चहाचा. आजही आपल्या विशेष सुगंध आणि मऊ चवीसाठी जगभर ओळखला जातो इथला चहा. इथं येता सर्वप्रथम जाणवतो तो चहाच्या पानांचा सुगंध. सकाळच्या धुक्यातून हळूच डोकावणारे हिमालयाचे शिखर आणि चहाच्या झुडपांच्या मधून जाणारे पायवाटेचे रस्ते एकदम स्वर्गीय दृश्य तयार करतात. या ठिकाणी अनेक पर्यटक फोटोग्राफी आणि निसर्गाचा आनंद घ्यायला येतात. इथे अजूनही पारंपरिक पद्धतीने चहाची तोडणी केली जाते. स्थानिक महिला हाताने कोवळ्या पानांची निवड करतात. ही पाने नंतर जवळच्या प्रक्रिया केंद्रात नेली जातात. तिथे ती पाने वाळवली जातात, रोल केली जातात आणि नंतर तयार होतो तो जगप्रसिद्ध चहा. आणि हो, इथे तुम्ही ताज्या चहाचा चवही घेऊ शकता. टी गार्डनच्या जवळ छोटे कॅफे आणि टी स्टॉल्स. इथल्या गरम चहा घेऊन पुढच्या डोंगरावरचा सूर्यास्त पाहणे हा अनुभव शब्दात सांगता येत नाही. स्थानिक लोक पर्यटकांशी अगदी प्रेमाने बोलतात. काही शेतकरी तर स्वतःच्या हाताने उकळलेला चहा देतात. तो पिताना त्यांच्या मेहनतीचा गंधही जाणवतो. तर मंडळी, हा होता धरमशाळा टी गार्डनचा प्रवास. हिरवीगार निसर्ग संपदा, चहाचा सुगंध आणि शांततेचा अनुभव. जर तुम्ही धरमशाळा ट्रिपची योजना करत असाल तर या टी गार्डनला भेट द्या, कारण इथं प्रत्येक श्वासात निसर्गाचं सौंदर्य आणि चहाचा जादुई सुगंध. तर मित्रांनो, हे आहे धरमशाळामधील टी गार्डन. टी गार्डनला आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी भेट दिल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. निसर्ग सौंदर्याने नटलेलं ही धर्मशाळा. आजूबाजूला डोंगर आणि त्याच्यावरती कालच बर्फ पडलेला आणि थंड वातावरण आहे मस्तपैकी, आणि पाठीमागे टी गार्डन. तर धर्मशाळामध्ये आल्या ना तुम्ही तर नक्की या टी गार्डनला भेट द्या. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हे आहे टी गार्डन. तर हे चहाचे पत्ते, आणि या चहाच्या पत्त्यांपासून आपल्याला ती चहाची बुक्की मिळते. त्या बुक्कीपासून आपण चहा बनवतो. तर हे बघायला खूप मस्त वाटतं. चारी बाजूने हिरवळ आणि असे छोटे छोटे असे स्क्वेअरमध्ये या गार्डनची निर्मिती होते. आणि अशा प्रकारे म्हणजे एक प्रकारे याची चहाची शेती म्हणता येईल. तर हे बघायला खूप मस्त वाटतं. चारी बाजूनी डोंगराळ भाग आणि बर्फ पडल्यामुळे आज थंडी आहे आणि या डोंगरावरती असे बर्फ, आणि त्यामध्ये आपण असं चारी बाजूलाही मोठी मोठी वृक्ष आहेत आणि त्यामध्ये हे गार्डन. तर मन प्रसन्न झालं आहे, खूप मस्त वाटतं इथे येऊन. तर जर तुम्ही धर्मशाळामध्ये आला ना तर टी गार्डनला नक्की भेट द्या. चला तर मग आता आपण जाऊन या टी गार्डनमध्ये एक स्टॉल आहे, तिकडे या पत्त्यांपासून जी बुक्की तयार झाली आहे ते विकत घेऊया. चला.
धर्मशाळा टी गार्डनच्या हिरव्या चहाच्या मळ्यात फिरताना एका छोट्या लाकडी छपराखाली असा सुंदर टी स्टॉल दिसतो. इथे बनवलेला ताजा चहा सुगंधाने भरलेला असतो. एका हातात गरमागरम चहाचा कप आणि समोर बर्फाच्छादित डोंगर. हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय. मित्रांनो, धर्मशाळेचं हे सुंदर टी गार्डन खरंच डोळ्यांना आणि मनाला शांतता देणारं ठिकाण. हिरव्या झाडांच्या मध्ये बसून चहाचा एक घोट घेतला की सगळा प्रवास सार्थक वाटतो. इथून फक्त 4 ते 5 किलोमीटरवर HPCA स्टेडियम, जिथून तुम्ही हिमालयाचं अप्रतिम दृश्य पाहू शकता. आणि याच मार्गावर वॉर मेमोरियल, जे धर्मशाळेच्या इतिहासाचं आणि शौर्याचं प्रतीक. तर असा हा प्रवास निसर्ग, देशभक्ती आणि शांततेचं एक सुंदर मिश्रण. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या धर्मशाळा ब्लॉगमध्ये.